भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य भंते संगरक्षितजी या सर्वांना प्रथम अभिवादन करते. या ठिकाणी मुंबई चुनाभट्टी या सेंटरचे आदरणीय चेअरमन आदरणीय धम्मचारी ज्ञानकीर्ती, त्याचप्रमाणे मला ज्यांनी आमंत्रित केले ह्या प्रवचनासाठी ते आदरणीय धम्मचारी अमोघ मुनी आणि त्यांची सर्व टीम, यांचं मी खूप खूप पुण्यनुमोदन करते. त्यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी ही संधी मला आज उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे आज माझा अतिशय मोठा परिचय करून दिला माझ्या अगदी जवळची मैत्रीण अमोघ मनीनी, तर तिला सुद्धा खूप खूप धन्यवाद देते. त्याचप्रमाणे हे प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी या सर्वांनाच मैत्रीपूर्ण जय भीम. तर बंधू आणि भगिनींनो, खरंच त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे संपूर्ण भारतभर आपण बघतोय की आज लॉकडाऊनची परिस्थिती आहे. माणसं घाबरलेली आहेत, दुःखामध्ये आहेत, एक भीती आहे की कोरोनाचं संकट माझ्यावर येते का, माझ्या कुटुंबावर येते का. आणि अशा या संभ्रमित स्थितीमध्ये खूप चांगल्या रीतीने धम्माचरण करण्याची संधी त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे आपणा सर्वांनाच उपलब्ध झालेली आहे. तर मी खरंच म्हणते संघरक्षित यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करते की या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रवचनाचा विषय आहे पाच धर्मेंद्रिय किंवा पंचधर्मेंद्रिय. तर कालच आपण त्यातलं पहिलं पुष्प वाहिलेलं आहे आदरणीय धम्मचारी आर्य केतुजी यांनी. तर मग सुरुवातीलाच मी पंचधर्मेंद्रिय म्हणजे नेमकं काय ह्याचं थोडंसं विश्लेषण करून माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे. तर आपण बघतो की भौतिक जीवन जगत असताना आपली जी पंचेंद्रिय आहेत, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे. तर आपण बघतो की ही पंचेंद्रिय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जशी आपल्याला आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. एखादं जर आपलं हे इंद्रिय किंवा हा अवयव वीक झाला किंवा त्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला असं वाटतं की जगात माझ्यासारखं दुःखी कोणीच नाही, आणि आपण जास्तीत जास्त तो अवयव कसा चांगला होईल याच्यासाठी कार्यरत असतो. म्हणजे किती महत्व आपण या इंद्रियाला देतो. तर अशाच प्रकारे जी आपली ही इंद्रिय आहेत, तर अशाच प्रकारे बौद्ध धर्मामध्ये पंचेंद्रिय सुद्धा तेवढीच आवश्यक आहेत. पण आपण याकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं. मग ही पंचधर्मेंद्रिय कोणती आहे? तर पहिला आहे श्रद्धा, त्यानंतर आहे वीर्य, मग आहे स्मृती, त्यानंतर समाधी आणि प्रज्ञा. आणि आपण बघतो की नेमकी याचीच म्हणजे आपल्याकडे वानवा असते किंवा उणीव आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर आपल्याला धर्माचरणात प्रगती करायची असेल तर या पंचधर्मेंद्रियाचा आपल्या स्वतःमध्ये उगम करणं, ती समजून घेणं, ती शिकून घेणं, त्याचा आपल्यामध्ये विकास करणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि आपण बघतो की हे विकास करून थांबायचं नाही, तर आपण त्यांच्या अधीन व्हायचे. अधीन व्हायचे म्हणजे वाहून घ्यायचे, त्याच्यामध्ये झोकून द्यायचे स्वतःला, ते पूर्णपणे आत्मसात करायचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि ह्याला समग्र धम्मजीवन असं म्हणता येईल. मग बुद्ध शिकवणीमध्ये आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारच्या सूत्रमय अशा शिकवणी बौद्ध धर्मामध्ये दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातीलच ही एक अत्यंत मूलभूत आणि अत्यंत महत्वाची अशी ही पंचधर्मेंद्रियाची शिकवण असलेला आपल्याला पाहायला मिळते. बौद्ध धर्माचं आचरण करण्यास या पाच धर्मेंद्रियाचा किमान आपल्यामध्ये उद्भव होणे तरी अनिवार्य आहे. कारण त्याच्याशिवाय धर्म जीवनाची मुळी सुरुवातच होऊ शकत नाही. अर्थात जशी पाच शारीरिक इंद्रिय ज्याप्रमाणे मनाच्या माध्यमातून कार्यरत असतात, म्हणजे बघा कुठलीही गोष्ट मनाशी निगडीत आहे. म्हणजे ही पाच इंद्रिय जी आहेत आपली, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, म्हणजे डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली तर ते लगेच कोणाला सांगते? मनाला सांगते. आणि मग मनामध्ये वेगवेगळे भाव निर्माण होतात. एखादं सुमधुर संगीत ऐकलं तर ते लगेच मनाकडे जाते. म्हणजे जसं पंचेंद्रिय जी आहेत ती मनाशी निगडीत आहेत किंवा असं म्हणतो की मनाच्या माध्यमातून ती कार्यरत असतात, त्याचप्रमाणे ही पाच धर्मेंद्रिय सुद्धा मनाच्याच माध्यमातून कार्यरत असतात आणि त्यांचा उदय सुद्धा मनातूनच होतो आणि त्याचा विकास सुद्धा मनातच होतो.
आणि शेवटी ही 5 धर्मेंद्रिय आपल्या मनाचे मालक होतात आणि आपल्या संपूर्ण अस्तित्वाला ते आमूलाग्र बदलवून टाकतात. त्यातून एक नवा माणूस घडतो आणि त्यातून सर्वप्रथम उदय होतो तो श्रद्धेचा, जो आपण काल पाहिलेला आहे. आणि जर श्रद्धा नसेल तर पुढे आपण पाऊलच टाकू शकत नाही. म्हणजे श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे. मग ही श्रद्धा कोणाप्रती? तर आपण ज्या त्रिरत्नांना शरण जातो, बुद्ध, धम्म आणि संघ, या त्रिरत्नांप्रती आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की जे जे महामानव आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, बाबासाहेब आहेत, महात्मा फुले आहेत, बुद्ध तर आहेतच, भंते संघरक्षित जे आहेत किंवा इतरही अनेक काही जण आहेत, तर त्यांच्या प्रती सुद्धा आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि केवळ श्रद्धा असून उपयोगाचं नाही, तर ती श्रद्धा ही डोळस असली पाहिजे. म्हणून आपण बघतो की श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या पंचधर्मेंद्रियामध्ये श्रद्धेला प्रथम स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मग दुसरं पंचधर्मेंद्रिय आहे ते म्हणजे वीर्य. अत्यंत महत्वाचं धर्मेंद्रिय. अर्थात सगळेच धर्मेंद्रिय महत्वाचे आहेत, पण वीर्य त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्वाचं आहे. मग हे वीर्य नेमकं येतंय कुठे कुठे? तर 6 पारमितांमध्ये वीर्य पारमिता आहे, 10 पारमितांमध्ये वीर्य पारमिता आहे, सप्तबोधांगामध्ये वीर्य आहे आणि त्याचप्रमाणे पंचधर्मेंद्रियामध्ये देखील दुसरं अंग जे आहे तर ते वीर्य आहे. मग वीर्य म्हणजे नेमकं काय? तर वीर्य म्हणजे योग्य किंवा सम्यक प्रयत्न, अशी व्याख्या स्वतः बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भंते संघरक्षित बोधिसत्व आदर्श या पुस्तकामध्ये लिहितात की वीर्य म्हणजे जोम, शक्ती, उत्साह, पुरुषी सामर्थ्य किंवा पौरुष. वीर्य म्हणजे प्रचंड उत्साह. बौद्ध संज्ञांमध्ये सुद्धा वीर्य या शब्दाला भल्याचा किंवा कल्याणाचा शोध घेणारी शक्ती, असं विशिष्ट असा अर्थ त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग वीर्याचं वर्णन करताना कुशल कार्यासाठी उपयोगात येणारी शक्ती असं केलं जातं. म्हणजेच जी शक्ती इतरांच्या कल्याणासाठी उपयोगी पडते, ज्या शक्तीचा उपयोग बुद्धत्व प्राप्तीसाठी केला जातो, अशा शक्तीला वीर्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे जी शक्ती स्वतः सोबतच इतरांच्या कल्याणासाठी उपयोगी पडेल. म्हणजे आधी स्वतःचं कल्याण करायचे आणि नंतर आपण इतरांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की म्हणजे जर माझ्यामध्ये वीर्य असेल तरच मी इतरांना वीर्याविषयी सांगू शकेल, माझ्यामध्ये श्रद्धा असेल तरच मी श्रद्धेविषयी इतरांना सांगू शकेल. म्हणजे जसं म्हणतात की एक म्हण आहे आपल्याकडे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणून आधी आडात आलं पाहिजे, म्हणजे आधी आपल्यात आलं पाहिजे, आपण ते आत्मसात केलं पाहिजे, आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि नंतर ती गोष्ट आपण इतरांना सांगितली पाहिजे. मग हे जी शक्ती आहे तर ती स्वतःच्या कल्याणासोबतच इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा उपयोगी पडत असते. आणि मग अशा शक्तीचा उपयोग बुद्धत्व प्राप्तीसाठी केला जातो किंवा केला जाऊ शकतो. मग वीर्य म्हणजे कुशल कर्म, कुशल कर्म करण्यातील सामर्थ्य किंवा उत्साह होय. आणि या वीर्यामध्येच बुद्धत्व दडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जर वीर्य नसेल तर आपण बुद्धत्वापर्यंत जाऊ शकू का? शक्यच नाही. कारण बुद्धत्वापर्यंत जाण्यासाठी खूप प्रमाणात वीर्याची किंवा शक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे या वीर्याची वाढ आपण आपल्या स्वतःमध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अक्षयमध्ये सूत्रामध्ये वीर्याची व्याख्या आलेली आहे, ती अशी की बुद्धत्वावर आपली श्रद्धा आहे, त्या मानसिक अवस्था आपणा स्वतःमध्ये विकसित करण्याचे बोधिसत्वाचे प्रयत्न म्हणजे वीर्य होय. ज्या बुद्धत्वावर आपली श्रद्धा आहे म्हणजे स्वप्रयत्नानं सिद्धार्थानं बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि केवळ ती प्राप्ती करून थांबले नाही, तर हा जो कल्याणाचा मार्ग आहे तो इतरांनाही सांगितला आणि हे सुद्धा सांगितलं की माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा
दुःख मुक्तीचा मार्ग शोधू शकता, तुम्ही सुद्धा बुद्धत्वाची प्राप्ती करू शकता. बघा आपल्या प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचे बीज असतात, पण ते बीज कुठेतरी एका कोपऱ्यातच आपण ठेवले, आपण त्याला खत पाणी घालत नाही. बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतकरी शेतात बी पेरताना आपल्याला पाहायला मिळते. ते बी पेरून थांबतात का? नाही. बी पेरल्यानंतर त्याला खत घालतायत. पाऊस कसा पडेल त्याच्यावर पण त्याचं येणं म्हणजे पिकाचं येणं अवलंबून असतं. मग ते पावसाची वाट बघतात. पाऊस थोडा पडायला लागला की बियाणं रुजवायला सुरुवात करतात आणि आपण बघतो की त्याच्यानंतर तरारून ते रोपं कशी वर येतात. म्हणून केवळ आपल्यामध्ये बुद्धत्वाची बीज असून म्हणजे पुरेसं नाही, तर त्याला आपण खतपाणी घातलं पाहिजे. मग त्याला खतपाणी घालायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तर आपली श्रद्धा आपल्याला वाढवायची. आपलं वीर्य किंवा उत्साह आपल्याला वाढवायचा आहे. आपल्यामध्ये जे जे कुशल आहे ते आपल्याला विकसित करायचे. केवळ विकसित करून थांबायचं नाही, तर प्रत्यक्ष आचरणात त्या गोष्टी आणायच्या आहेत. म्हणून आपण जर असं केलं, अशा प्रकारे जर आपण जीवन जगायला लागलो, तर निश्चित आपल्याला एक दिवस बुद्धत्वाची प्राप्ती होऊ शकते. मग बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी जे आचरण आपण करतो ते म्हणजेच वीर्य, असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग धम्माच्या सर्वांगीण आचरणाचा प्रयत्न म्हणजे वीर्य. म्हणून धम्माचरण मग ते कुठलेही असो, मग ध्यान करण्याचं असो, शील पाळण्याचं असो, दान करण्याचं असो, शिबिराला जाण्याचं असो, इतकेच नव्हे तर धम्म पठन करण्याचं असो, धम्म श्रवण करण्याचं असो, तर या सगळ्यासाठीच आपण बघतो की प्रत्येक या आचरणात आपल्याला उत्साह असला पाहिजे, काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे आणि ह्या उत्साहाला किंवा या जिद्दीलाच वीर्य असं म्हटलेलं आहे. बघा जर आपल्याला ध्यान करायचं असेल आणि आपल्यामध्ये जर खूप आळस असेल, तर आपलं ध्यान होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. आपण जास्तीत जास्त 5 मिनिटं एका जागेवर बसू. 5 मिनिटानंतर आपल्याला असं वाटेल की अरे नको, आता मला त्रास होतोय, आता मी उठलं पाहिजे आणि मग आपण तिथून उठून जातो. तिथं आळस काम करतोय. तिथं काही मार आपल्यावर कार्य करतात. पण जर त्या ठिकाणी वीर्य असेल, जर मी दृढ निश्चय करून ध्यानाला बसले, तर मी उठू शकते का? नाही. तर मी तिथं सांगू शकते की नाही, आता मी ध्यान इथं करणारच आहे किंवा मी दृढ निश्चय केलाय की माझं ध्यान होईपर्यंत कितीही अडथळे आले तरी मी त्याच्यावर कार्य करीन. त्यानंतर आपल्याला एखाद्या शिलाचं पालन करायचे. म्हणजे विशेषतः आपण बघतो की आपले चॅप्टर्स असतील किंवा आपले मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्यामध्ये आपण ठरवतो की ह्या आठवड्यात मी एका शिलाचं पालन करणार आहे आणि आपण सुरुवात करायला लागतो. पहिला दिवस आपण काटेकोरपणे पालन करतो, पण हळूहळू काय होतं, तर हळूहळू आपण ते विसरून जातो किंवा कुठेतरी आपल्यातला उत्साह जो आहे, म्हणजे खूप उत्साहाने आपण सुरुवात करतो की आजपासून मला ह्या ह्या शिलाचं पालन करायचंय. उदाहरणार्थ मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहीन, या शिलाचं मला पालन करायचंय आणि असं ठरवतो मनापासून. खूप उत्साह असतो ठरवताना, कारण चार चौघ ऐकत असतात, पण प्रत्यक्ष पालन करताना मी एकटाच असतो. मग त्यावेळेस मी काय करतो की जाऊ दे मरू दे, कोण बघतंय. इथं आपला उत्साह कमी होतोय. त्यामुळे आपण ह्या गोष्टी करायला कुठेतरी मागे पडतो. त्यानंतर शिबिराला जाण्याचं सुद्धा असंच आहे. बघा बरेच दिवस आपल्याकडे 6-6 महिन्यांचं शिबिरांचं प्लॅनिंग येतं. आपण तयारी करतो. म्हणजे प्लॅनिंग आल्याबरोबर आपण ठरवतो की ह्या शिबिराला मी जाईन आणि त्याप्रमाणे तयारी करायला लागतो. पण हळूहळू तो उत्साह आपला कमी होत जातो आणि आपण शिबिराला जाण्याचं टाळतो. म्हणून ह्या गोष्टी कुठल्याही करत असताना बघा असं म्हणतात की धम्माचरण करणं हे कोण्याही येरा गबाळ्याचं काम नाही, तर ते वीर्यवान व्यक्तीचंच काम आहे. म्हणून मग हे जे वीर्य आहे, तर आपल्या प्रत्येक आचरणात आपल्याला उत्साह असला पाहिजे आणि काहीतरी करण्याची, म्हणजे जे काही आपण ठरवतोय, मला शिबिराला जायचंय, मला ध्यान करायचंय, मला संपर्क करायचा आहे, मला वर्गाला जायचंय, मला प्रवचनांना जायचंय, या सगळ्यामध्ये उत्साह असलाच पाहिजे. त्यालाच वीर्य असं म्हणतात. महायान संप्रदायाची शिकवण याच्याही पुढे जाऊन असं म्हणते की 10 पारमितांचं उत्साहपूर्वक आचरण करण्याचं सामर्थ्य म्हणजे वीर्य होय. 10 पारमिता, 10 पारमितांचं उत्साहपूर्वक आचरण करायचे. मरगळून जाऊन आचरण होणार आहे का? नाही. खूप महत्वाचं महायान
संप्रदाय जो आहे त्याच्या शिकवणीमध्ये हे सांगितलेलं आहे. म्हणजे जर पारमितांचं आचरण करायचं तरी सुद्धा आपल्याला वीर्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर विनय पिटकामध्ये तर या वीर्याचं अनेक शब्दात वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा आणि पुढे सरसवण्याची धडपड, जोर लावण्याची आणि परिश्रम घेण्याची वृत्ती, जोश आणि हर्षोत्साह, समर्थ आणि अविचल धैर्य, अथक परिश्रमाची वृत्ती, दुर्दम्य मनोकामना, खांद्यावरील ओझे आणि मानेवरील जू ढळून न देण्याची जिद्द, सामर्थ्य व सम्यक प्रयत्न म्हणजे वीर्य होय. खूप महत्वाचे. म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा आणि पुढे सरसावण्याची धडपड. एखादी गोष्ट मला करायची, मी सुरुवात करते प्रयत्न करायला, पण काही दिवसातच माझे प्रयत्न थंड पडतात आणि मी पुन्हा मागे येते. तर असं करून थांबायचं नाही, तर प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि पुढे सरसवण्याची धडपड करायची की मला पुढे जायचे. पुढे जायचे म्हणजे कोणाला तरी डावलून पुढे नाही जायचे, तर मला माझी स्वतःचं आचरण जे आहे तर ते पक्क करायचे. माझं शील जे आहे ते मला बळकट करायचे. ह्याच्यासाठी मला पुढे जायचे. त्यानंतर जोश किंवा हर्षोत्साह आपल्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर समर्थ आणि अविचल धैर्य असलं पाहिजे. समर्थ, कुठल्याही ह्याने ते डगमगणार नाही किंवा कुठल्याही कारणाने ते विचलित होणार नाही, असं धैर्य माझ्याकडे पाहिजे. त्यानंतर अथक परिश्रम करण्याची वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे. दुर्दम्य मनोकामना पाहिजे. म्हणजे मनोकामना जी आहे ती आपली घट्ट पाहिजे किंवा ठोस पाहिजे, की ही माझी मनोकामना ही मला पूर्ण करायचीच आहे. आणि जिद्द, सामर्थ्य आणि सम्यक प्रयत्न म्हणजे वीर्य. खूप महत्वाचं विनय पिटकामध्ये सांगितले. आणि बंधू आणि भगिनींनो, जर बाबासाहेबांच्या जीवनाकडे आपण पाहिलं तर हे सगळे गुण बाबासाहेबांमध्ये आपल्याला दिसतात. त्याच्या सोबतच निर्भयता, उत्साह, कृतिशीलता हे सुद्धा गुण बाबासाहेबांमध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. बघा, बाबासाहेबांमध्ये प्रचंड वीर्य होतं आणि त्यामुळेच बाबासाहेब आपल्याला माहिती की एवढं मोठं कार्य करू शकले. शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब कार्यरत होते. म्हणजे एक काम त्यांनी सुरू केलंय ते संपण्याच्या अगोदरच दुसरं काम हातात घेतले किंवा एका वेळी अनेक कामं सुद्धा तेवढ्याच कुशलतेने आणि तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच वीरतापूर्वक बाबासाहेब करत होते. आणि म्हणून आपण बघू शकतो की आज आपण एक माणूस म्हणून प्रस्थापित झालोय, तर केवळ कशामुळं, तर बाबासाहेबांच्या या प्रचंड वीर्यामुळं. बाबासाहेबांनी आपल्याला एक माणूस म्हणून घडवायला संधी दिली. मग आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. बाबासाहेबांमधले सगळे गुण आपल्याला घेता येणार नाहीत, पण काही गुण तरी बाबासाहेबांमधले आपण निश्चित घेतले पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन सुखी होईल आणि आपण इतरांचं जीवन सुद्धा सुखी करू शकतो. तर परिपूर्ण विकसित बोधिसत्वामध्ये वीर्याचा हा गुण स्वभावताच आपल्याला पाहायला मिळतो. कारण हा बोधिसत्व सदोदित सृजनशील असतो. निरर्थक गोष्टींचा पाठपुरावा करण्यात तो कधीच आपला वेळ वाया घालवत नाही. कोणतेही काम करत असताना, मग ते बोलण्याचे असो, विचार करण्याचे असो, त्यामधून आपला विकास कसा होईल या दृष्टीने तो सातत्याने प्रयत्नशील असतो. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण कुशल कार्यासाठी लावून ते समृद्ध करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो आणि सर्व प्राणी मात्रांचं जीवन सुखी करण्यासाठी तो आपलं जीवन परिणामकारक करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सर्व तो करतो कारण त्याच्यामध्ये तेवढं प्रचंड प्रमाणात वीर्य असतं म्हणून. बघा, मी अगोदर जसं सांगितलं की जर मी आधी विकसित झाले तरच मी इतरांना मदत करू शकते. म्हणून हा बोधिसत्व पण काय करतो की सर्व प्राणी मात्रांचं जीवन करण्यासाठी तो आपलं जीवन अगोदर परिणामकारक करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते परिणामकारक करत असतो आणि त्याच्यानंतर तो इतरांच्या कल्याणाचा विचार करत असतो. आपण पुन्हा इथं बाबासाहेबांचं उदाहरण घेऊ शकतो की बाबासाहेबांनी कशा प्रकारचे प्रयत्न केले धर्मांतर करण्यासाठी किंवा हिंदू धर्मातून बाहेर पडण्यासाठी. लगेचच बाबासाहेबांनी प्रयत्न केलेत का, तर नाही. बघा, बाबासाहेबांची घोडदौड कधी सुरू झाली, तर ज्या वेळेस बाबासाहेब मॅट्रिक पास होतात आणि केळुस्कर गुरुजी त्यांना बुद्धाचं चरित्र नावाचं पुस्तक भेट देत आहेत, तेव्हापासून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची बौद्ध धर्माकडे घोडदौड सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर 1935 ची घोषणा की जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. सगळ्या धर्मांचा बाबासाहेब अभ्यास करतायत आणि त्यातून या धर्माची निवड करतायत जो स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वावर आधारित आहे. आणि आपण बघू शकतो की अतिशय निर्भीडपणे, म्हणजे संपूर्ण देश एकीकडे आणि बाबासाहेब एकीकडे, हिंदू धर्मात राहून इतर धर्मांचा अभ्यास करून बाबासाहेब नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार करतायत. किती प्रचंड वीर्य बाबासाहेबांमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बाबा साहब कभी थके नहीं, बाबा साहब कभी रुके नहीं, बाबा साहब कभी बिके नहीं और बाबा साहब कभी झुके नहीं. तर जर वीर्य नसेल तर कोणतीही गोष्ट पूर्ण करता येत नाही आणि वीर्याशिवाय कोणतंही यश सुद्धा संपादन करता येत नाही. मग अशा वीर्याचं लक्षण नेमकं काय? तर मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांचा अतिशय सुंदर एक संवाद आहे किंवा प्रश्न उत्तर आहे. तर राजा मिलिंद एकदा भंते नागसेनांना प्रश्न विचारतायत की भंते नागसेन, वीर्याचं लक्षण कोणतं? आणि मग भंते नागसेन उत्तर देतायत की महाराज, भक्कम आधार देणं हे वीर्याचं लक्षण आहे. वीर्यामुळे सद्गुणांना आधार मिळतो व ते कधीही कोलमडून पडत नाही, असं भंते नागसेन उत्तर देतायत. आणि मग नेहमीप्रमाणेच राजा मिलिंद त्यांना म्हणतोय की भंते एखादं उदाहरण द्या. आणि त्या ठिकाणी भंते नागसेन त्यांना उत्तर देतायत. ते म्हणतात की ढासळलेल्या घराचं उदाहरण घ्या. ढासळणाऱ्या घराला दुसऱ्या एकाचा खांबाचा आधार दिला तर ते घर कोलमडून पडणार नाही. अशा प्रकारे त्वरित आधार देणं हे वीर्याचं लक्षण आहे. त्यामुळे ज्या गुणांना आधार मिळतो ते कधीही लोप पावत नाही. खूप सुंदर उदाहरण दिलं इथं की जर बघा आपण बघू शकतो किंवा आता पावसाळा आहे, बरीचशी घरं ढासळतात आणि घर ढासळायला लागलं की तात्पुरता उपाय म्हणून काय करतात की एखादा खांबाचा त्याला आधार देतात. ते ढासळणारं घर तिथं सावरल्या जातं आणि हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा करता येतात. इथं भंते नागसेन त्यांना सांगतायत की अशा प्रकारे आधार देणं म्हणजे कशाला आधार द्यायचा, तर सद्गुणांना आधार द्यायचा आहे. जे सद्गुण कधी कधी आपण बघतो की कधी नैराश्य आलं किंवा कधी आपण आळस आला आपल्याला किंवा काही आपल्याला सुचेनासं झालं किंवा आपण धम्माचरणापासून दूर जाऊ लागलो, तर त्यावेळेस जर आपल्याला असा कोणी भक्कम आधार दिला किंवा आपल्याला कळलं की नाही आता माझं वीर्य कुठेतरी कमी होतंय, ते वाढवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ढासळलेल्या घरासारखा आपल्या सद्गुणांना आधार मिळू शकतो आणि पुढे आपण चांगल्या रीतीने कार्यरत होऊ शकतो. जर आपली मनोअवस्था ढासळत असेल, आपल्याला नैराश्य आलं असेल, तर आपण त्याला वीर्याचा भक्कम आधार दिला पाहिजे. आणि असा आधार दिला तर आपलं जे वीर्य आहे तर ते सतत सतत कार्यरतच राहू शकतं. विशुद्धी मगामध्ये म्हटलं आहे की वीरभाव हेच वीर्य आहे आणि त्याचं लक्षण उत्साह वाढवणे हे आहे. वीरभाव प्रत्येकामध्ये हा वीरभाव असतो, कमी जास्त प्रमाणात असतो, पण त्याला आपल्याला वाढवायचं आहे. आपलं जे वीर्य आहे ते कुशल कामासाठी मला कसं लावता येईल, त्याचा उपयोग मी जास्तीत जास्त कुशल कामासाठी कसा लावल, हे सुद्धा आपण पाहायचं आहे. त्यानंतर सुत्त निपातामध्ये म्हटलेलं आहे की वीर्येन दुःख अच्छेती, अर्थात वीर्य दुःख म्हणजे दुःख, वीर्याने दुःखाचा अंत करता येतो. तर बघतो आपण की आपल्यावर कठीण प्रसंग येतात, एखादा दुःखात प्रसंग येतो, पण जो वीर्यवान व्यक्ती असतो तो मात्र या दुःखात किंवा या कठीण प्रसंगात सुद्धा तो ठामपणे उभा असतो की नाही, मी ह्या दुःख मागे टाकू शकतो, मी ह्या कठीण प्रसंगातून सावरून पुढे जाऊ शकतो. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की जी वीर्यवान लोक आहेत त्यांच्या पुढे अनेक संकट आली, पण आपण बघतो की त्याच्यातून ते पुढे निघून गेले. पुन्हा आपण बाबासाहेबांच्या जीवनाकडे पहा, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेक अशी दुःखद प्रसंग आले, अनेक कठीण प्रसंग आले, पण बाबासाहेब त्या दुःखद किंवा कठीण प्रसंगातून त्यांच्यामध्ये असलेल्या वीर्यामुळं बाबासाहेब तारून निघाले. एक उदाहरण सांगेल आता आठवलं म्हणून मला, की बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव, बाबासाहेबांना खूप चांगली साथ त्यांनी दिली
आणि बाबासाहेबांसोबत ते कार्य करत असतात. म्हणजे जे सत्याग्रह वगैरे चालू असतात तर ते सत्याग्रहांचं काम ते खूप हिरिरीनं बाबासाहेबांसोबत करत असतात. आणि एका कार्यक्रमासाठी बाबासाहेब अमरावती या ठिकाणी जातात आणि इकडं त्यांच्याकडे महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची जबाबदारी आनंदरावांवर देऊन ते निघून जातात. आणि हे काम करत असताना ते चक्कर येऊन पडतात आणि त्याच्यात आनंदरावांचा मृत्यू होतो. बाबासाहेब स्टेजवर बसलेत. आता बाबासाहेब उठून उभे राहणार बोलायला, तेवढ्यात कोणीतरी येऊन बाबासाहेबांना हळूच सांगतं की बाबा, म्हणजे तिथं स्टेजवर जाऊन सांगतात की हा कार्यक्रम आपण रद्द करतोय कारण बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचा मृत्यू झालाय. बाबासाहेब त्यांना हाताने थांबवतायत आणि स्वतः उठून त्या माईक समोर जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं जे भाषण आहे ते बाबासाहेब पूर्ण करतायत. किती मोठं दुःख बाबासाहेबांना झालं होतं, स्वतःचा भाऊ त्याचा मृत्यू झालाय आणि तरीही बाबासाहेब तिथून माघारी जात नाही, तर ते काम तिथं पूर्ण करून बाबासाहेब नंतर मुंबई या ठिकाणी येते. एखादा वीर्यवान व्यक्तीच, एक बोधिसत्वच अशा प्रकारे कार्य करू शकतो. हीनयान संप्रदायाच्या थेरवा शिकवणीनुसार वीर्याच्या व्याख्येत 4 प्रकारच्या प्रयत्नांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातलं पहिलं आहे उत्पन्न अकुशल चित्तवृत्तींचा उच्छेद करण्याचा प्रयत्न करणं. त्यानंतर दुसरं आहे अनुत्पन्न अकुशल चित्तवृत्तींचा निरोध करणं. तिसरं आहे उत्पन्न कुशल चित्तवृत्तींचं संवर्धन करणं आणि चौथं आहे अनुत्पन्न कुशल चित्तवृत्तींचा विकास साधण्याचा प्रयत्न करणं. म्हणजेच जे अकुशल आहे, म्हणजे 4 प्रयत्न जे म्हणतो आपण, टाळणे, उच्छेद करणे, विकसित करणे आणि रक्षण करणे. जे अकुशल आहे ते टाळायचं आहे. केवळ टाळायचं नाही तर त्याचा समूळ उच्छेद करायचा आहे. जे कुशल आहे ते विकसित करायचे आणि जे कुशल विकसित केलंय त्याचं रक्षण सुद्धा करायचे. खूप महत्वाचं सांगितले की टाळायचे, उच्छेद करायचाय, विकसित करायचे आणि रक्षण करायचे. आपल्यामध्ये जे जे अकुशल आहे ते आपल्याला मुळापासून काढून टाकायचे आणि जे कुशल आपल्याला विकसित करायचे आणि केवळ विकसित करायचं नाही तर त्याचं रक्षण करायचे. आणि हे तोच करू शकतो जो वीर्यवान असेल, ज्याच्यामध्ये वीर्य असेल, ज्याच्यामध्ये उत्साह असेल, तोच खूप चांगल्या रीतीने आपल्यातलं अकुशल काढून टाकण्याचा प्रयत्न करेन आणि कुशल तो विकसित करू शकतो. आणि या 4 सम्यक प्रयत्नांनी युक्त आचरण म्हणजेच वीर्यवान साधकाच्या अंगी असलेलं वीर्य आहे. पण कधी कधी काय होतं की या वीर्याची बेसुमार वाढ होते, वीर्यभाव उचंबळून येतो. म्हणून काय करायला पाहिजे, तर या वीर्याचा समतोल राखणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या वीर्याचा समतोल जर राखायचा असेल तर समाधीची नितांत आवश्यकता आहे. समाधी म्हणजे कुठेतरी जाऊन आता बसायचं एखाद्या लेणीमध्ये वगैरे आणि समाधी घ्यायची, तर अशा प्रकारची समाधी नाही, तर नियमितपणे ध्यान साधना करायची. त्रिरत्न संघामध्ये आनापान सती आणि मैत्री भावना या ध्यान साधना शिकवल्या जातात. आनापान सती ध्यान केलं तर आपल्यातली एकाग्रता वाढू शकते. कुठलंही काम करताना ते अतिशय व्यवस्थित होऊ शकतं. आणि मैत्री भावना केली तर आपण आपल्या या मैत्रीचा विकास करू शकतो, अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अनेक माझे धम्मबंधू आणि भगिनी हे काम सातत्याने करत आहेत कारण ते नियमितपणे ध्यान साधना करतायत. मग या वीर्याची वाढ आपल्यामध्ये बेसुमार होते. कधी होते? बऱ्याच वेळा आपण बघतो 14 एप्रिल बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, विशेषतः 14 एप्रिल नुसता उत्साह ओसंडून वाहतो. ढोल ताशे डीजे जे काय असेल ते, कधी लोक दिसत नाही एवढी त्या दिवशी दिसतात. मग ह्याला आपण वीर्य म्हणायचे का? तर नाही, हे वीर्य नाही. कारण ते कुठेतरी आपण बघतोय की एक ओंगळवान स्वरूप ते जयंतीला आपण आणतोय. बाबासाहेबांना हे कधीच मान्य नव्हतं, तर त्यामुळे हे वीर्य असूच शकत नाही. मग जर खरंच मला या वीर्यात बघायचं आपल्याला की समतोल जर राखायचा तर मला समाधीचं आचरण केलं पाहिजे, मला नियमितपणे ध्यान साधना केली पाहिजे. त्या ध्यान साधनेतून मला स्वतःला बदललं पाहिजे, मी काहीतरी करायला मी तयार असलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला वीर्य जे आहे तर ते संपादन करता आलं पाहिजे आणि त्याचा समतोल सुद्धा राखता आला पाहिजे.
एक अतिशय सुंदर कथा आलेली आहे सोन कोळवीस नावाच्या एका भिक्षूंची. सोन कोळवीस प्रव्रज्य घेऊन शीतवनामध्ये राहत असतात. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये विपुल वीर्यामुळे त्यांच्यात असलेल्या किंवा उत्साहामुळे ते जोरदार चंक्रमण करत असतात, म्हणजे खूप वेळ चंक्रमण करत असतात आणि त्यामुळं त्यांच्या पायातून रक्त निघत असतं आणि मग त्या रक्ताने ते चंक्रमण जे करत असतात, तो जो चंक्रमा असतो तो पूर्ण रक्ताने माखलेला असतो. तेव्हा त्याच्या मनात असा विचार येतो की भगवंतांच्या शिष्यामध्ये जे अत्यंत उत्साही असतील त्यांच्यापैकी मी सुद्धा एक असेल आणि असं असता माझं चित्त आशीर्वादापासून मुक्त होत नाही. माझ्या कुळात तर पुष्कळ धनसंपत्ती आहे, मला तिचा उपभोग घेऊन पुष्कळ दान धर्म सुद्धा करता येईल. तेव्हा आपण पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारून संपत्तीचा उपभोग घ्यावा व दान धर्म करावा हेच बरं. त्या सोन कोळवीच्या मनात असे विचार येतात आणि भगवंत हे विचार जाणतात आणि मग भगवंत त्यावेळेस ग्रंथकूट पर्वतावर असतात. तिथून ते शीतवनात येतात आणि काही भिक्षूंना सोबत घेऊन ते भिक्षूंची जी निवासस्थान आहेत ते पाहत पाहत ज्या ठिकाणी हा सोन कोळवीस चंक्रमण करत असतो त्या चंक्रमाजवळ येतात आणि तिथं बघतात की तो रक्ताने पूर्ण माखलेला आहे. आणि मग ते भिक्षूंना विचारतात की हा चंक्रम रक्ताने भरलेला का दिसतो. आणि तेव्हा मग हे सगळं काही भिक्षू त्यांना त्या सोनाबद्दल सांगतात आणि मग भगवंत त्याला म्हणतात की सोन, पूर्वी तू गृहस्थ असताना विणा वाजवण्यात कुशल होतास. तर तो म्हणतो हो म्हणते. त्यानंतर पुन्हा त्याला विचारतात की तू जेव्हा त्या तारा अतिशय ताणत होतास तेव्हा तुझ्या त्या विणेमधून स्वर बरोबर निघत होते का. आणि तो म्हणतो नाही भगवंत. पुन्हा भगवंत त्याला म्हणतात की जेव्हा तुझ्या विणेच्या तारा तू अत्यंत शिथिल करत असशील तर त्यावेळेस तुला ते नीट वाजवता येत होतं का. आणि तेव्हा पुन्हा तो म्हणतो की नाही भगवंत. आणि मग बुद्ध त्याला म्हणतात की पण सोना, जेव्हा विणेच्या तारा अत्यंत ताणल्या जात नसत किंवा अति शिथिल राहत नसत तर त्या समप्रमाणात असतात तेव्हा तुझ्या विणेतून बरोबर स्वर निघत असतील आणि ती तुला नीट वाजवता सुद्धा येत असेल. आणि त्यावर तो सोन म्हणतो की हो म्हणते. आणि मग तेव्हा भगवंत त्याला म्हणतात की याप्रमाणे सोना, अत्यंत उत्साहाने चित्त भ्रांत होते व उत्साह शिथिल झाला असता आळसास कारणीभूत होतो. म्हणून तू वीर्य समान संपादन कर, वीर्य समता संपादन कर, इंद्रिय समत्व कसं मिळवायचं ते शिक. आणि त्यानंतर मग ह्या सोन कोळवीसचे डोळे उघडतात आणि मग तो आपल्यामध्ये वीर्य समता संपादन करतो आणि लवकरच तो अर्हंत पदास प्राप्त झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण बघायचं की आपल्या पण वीर्याची आपण तिथं बघायचं की माझं वीर्य कुठं वाया जाते का. आणि जर वीर्य वाया जात असेल किंवा बेसुमार त्याची वाढ झालेली असेल तर त्याला कुठेतरी आपल्याला आळा घालता आला पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वीर्य म्हणजे दैनंदिन सामान्य कार्यक्रम नव्हे, तर वीर्य हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे बघा, दैनंदिन जीवन जगताना गडबडीमध्ये आपण इकडे तिकडे जात असू, एकाच वेळी अनेक उद्योग करत असू, फार आपण घाई गर्दीत असू तर त्याचा अर्थ आपण वीर्याचं आचरण करतो असं होत नाही. तर बौद्ध सद्गुणांमध्ये वीर्य किंवा जोमदारपणा याला एक वेगळाच अर्थ आहे. गामपोपा हे तिबेट मधील कांग्युपा पंथाचे श्रेष्ठ गुरु होते आणि त्यांच्या निर्वाण रत्नालंकार या ग्रंथामध्ये ते म्हणतात की शत्रूवर मात करण्यामध्ये, राजकारणामध्ये व पैसा मिळवण्यामध्ये सतत कार्यरत असणं म्हणजे आळस होय. वरवर आपण कितीही कार्यरत असलो तरी बौद्ध या अर्थाने आपण वीर्याचे आचरण करत नाही. म्हणून आपण आपल्याकडे बघायचे की खरंच मी शत्रूंवर मात करण्यासाठी, म्हणजे जर एखाद्याकडे एखादी वस्तू असेल तर आपल्याला लगेच वाटतं की माझ्याकडे सुद्धा ती वस्तू असली पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी आपण खूप धडपड करतो. एक काम करत असू तर आपण आणखीन एक काम त्याच्यासोबत करतो आणि अशा प्रकारे आपण खूप धडपड, खूप धावपळ करत असतो. त्यानंतर आपण बघतो की जर एक घर असेल तर मला दुसरं घर घ्यायचे, त्यासाठी आपण प्रयत्नरत असतो. जर माझ्या घरात थोडंसं सामान असेल तर आपण आणखीन माझं घर डेकोरेटिव्ह कसं करता येईल
त्यासाठी आपण धावपळ करत असतो. म्हणजे हे आवश्यक आपल्याला काय आहे आणि हे सगळं माझं वीर्य आहे का? तर हे वीर्य होऊ शकत नाही. तर हा एक प्रकारे आळस आहे किंवा वरवर आपण किती पण कार्यरत दिसलो तरी हे वीर्याचं आचरण आपण करत नाही. तर वीर्य हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण एका अर्थी इतर सर्व धर्मेंद्रिय हे त्याच्यावर अवलंबून असतात. बघा, आपल्याला जर दान द्यायचं असेल, आपल्याला ध्यान साधना करायची असेल, आपल्याला पारमितांचं आचरण करायचं असेल, तर या सगळ्यांसाठी आपल्याला एक शक्ती लागते. दान देणं सुद्धा सोपं नाहीये. दान देण्यासाठी सुद्धा आपल्याला शक्ती पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण दान देण्यापासून खूप लांब राहतो, खूप दूर जातो, कारण तिथं आपल्यामध्ये वीर्य नसतं. म्हणून जर आपल्याला दान द्यायचं असेल किंवा आपण बघतो की ध्यान साधना करायला सुद्धा आपल्याला वीर्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि पारमितांचं आचरण करण्यासाठी सुद्धा आपल्याला शक्ती लागते. मग आपणास जर सहनशील बनायचं असेल तर आपल्या ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्यांच्या विरोधातल्या शक्तींची आपल्याला गरज असते. आणि आपल्याला जर खरंच आपल्या प्रज्ञेचा विकास करून घ्यायचा असेल तर त्यापेक्षाही अधिक मात्रेनं आपल्याला या विधायक शक्तींची अत्यंत आवश्यकता असते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की माझं आध्यात्मिक ध्येय बोधिसत्व आदर्श आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला वीर्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण बघतो की मला खरंच आदर्श व्हायचे किंवा मला एक बोधिसत्व व्हायचे, मला एक बुद्धत्वाची प्राप्ती करायची आहे आणि एक बोधिसत्व आदर्श हे आपलं ध्येय आहे. मग ध्येय जर प्राप्त करायचे तर मला काय केलं पाहिजे? मला त्या ध्येयाप्रत वाटचाल केली पाहिजे आणि ही वाटचाल करायला माझ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वीर्याची अत्यंत आवश्यकता आहे. पण आपल्याला हे ध्येय साध्य करता येत नाही. आपण जे ते आहोत ते तेच राहतो. याचं कारण म्हणजे आपल्या ज्या शक्ती आहेत त्या व्यर्थ किंवा फुकट वाया जातात. हजार पाठ काढलेल्या पाण्याप्रमाणे प्रवाहाचा सारा जोर जसा नाहीसा होतो तशी आपली शक्ती स्वतःचं बल गमावून बसते. असंख्य उद्दिष्ट, अनेक अनेक दिशा यामध्ये आपली शक्ती विभागून जाते आणि मग आध्यात्मिक जीवनाकडे आपल्या शक्तीचा खूप थोडा भाग वळतो आणि उरलेला सारा भाग आध्यात्मिक जीवनाला विरोधी अशा अनेक कामांमध्ये जात असतो. बघा, आपण स्वतःच आपलं उदाहरण घ्या की आपण स्वतःच्या जीवनासाठी, मग ते कौटुंबिक जीवन असेल किंवा वैयक्तिक असेल, त्याच्यासाठी किती वेळ देतो आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी किती वेळ देतो. असा जर विचार केला तर खूप थोडासा भाग, खूप किंचितचा भाग आपण आध्यात्मिक कामासाठी किंवा आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी देतो. कारण आपण प्राधान्य देतो ते आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला. बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा बाबासाहेबांचंच उदाहरण सांगेल की जर बाबासाहेबांनी असा विचार केला असता स्वतःचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा, तर आज आपण खूप चांगल्या आपल्या घरात खूप चांगल्या अशा अँड्रॉइड मोबाईल मध्ये अशा प्रकारे धम्मश्रवण करू शकलो असतो का? मी अशा प्रकारे धम्म प्रवचन देऊ शकले असते का? विचार सुद्धा करू शकत नाही आपण. आपण अशा चांगल्या घरात राहू पण शकलो नसतो. मग आपल्या शक्ती कुठे वाया जातात? आपण आपल्या या शक्तींचा अधिकाधिक भाग आध्यात्मिक जीवनाकडे कसा मला वळवता येईल, तर याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. मग याचा परिणाम म्हणजे आपल्याला मग काय होतं की दुभंगल्यासारखं वाटतं, कारण आपल्या शक्तीचा एक भाग या ध्येयापाठी असतो, खूप थोडासा. पण खूप मोठा भाग जो आहे तो दुसऱ्या मार्गाने आपल्याला त्या ध्येयापासून खूप लांब घेऊन जातो. खूप लांब लांब किंवा दोन्ही दिशांना असं खेचल्या गेल्यामुळे अनेकदा आपल्याला फार थकल्यासारखं होतं. आपल्या शक्तींचा व्यय असा हा अनेक प्रकारे होत असतो आणि मग आध्यात्मिक जीवनाकडे आपला खूप थोडासा भाग लागतो. मी गेल्या माझ्या एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळेस जातो लोकांकडे धम्मप्रचार करायला, तर आजही लोक आम्हाला सांगतात की नाही नाही, रिटायर झाल्यावर बघू. महिला म्हणतात की माझी आता मुलं लहान आहेत, मुलं मोठी झाल्यावर बघू. तरुणांकडे गेलं की तरुण म्हणतात आमचं आता कॉलेज आहे किंवा आमचं करिअर करायचं नंतर बघू. आणि असं करत करत आपलं जीवन संपून जातं, कधी ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून आत्ताचा क्षण माझा आहे, आत्ता मला समजले, आता इथून पुढे मला लगेच कार्याला लागायचे. माझ्या शक्ती कुठं कुठं वाया जातात ते मला पाहायचे आणि त्या वाया जाणाऱ्या शक्तींना मला
आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक कार्याकडे वळवून आणायचे. जसं बघा पाटाचं पाणी, आपण एकाच ठिकाणी पाणी देतो का? मी शेतकरी नाही, पण बघून सांगते किंवा ऐकून सांगते की एकाच ठिकाणी शेतकरी पाणी देतो का शेताला? कुठे पिक्चर मध्ये किंवा कुठे शेतात तुम्ही पाहिलं असेल तर नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं देतो, नंतर तो त्या पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवतो. दुसरीकडे पाणी दुसऱ्या ठिकाणी ते मिळतं. अशा प्रकारे आपल्या ज्या शक्ती व्यर्थ वाया चालल्या, तर त्यांचा मार्ग आपल्याला बदलायचा आहे. त्यांना खूप प्रेमपूर्वक, खूप मैत्रीपूर्वक आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे वळवायचं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्या शक्तीचा व्यय कुठे होतोय ते आपल्याला लवकर दिसून येईल आणि आपण त्या प्रकारे कार्य करू शकू. आध्यात्मिक जीवनातला महत्वाचा भाग म्हणजे आपल्या शक्तींचं एकत्रीकरण करायचं आणि त्याचं रक्षण सुद्धा करायचे. विशेषतः आपली शक्ती, भावनिक शक्ती जी आहे तर ती आध्यात्मिक जीवनाकरता पुष्कळदा ती उपलब्ध नसते. आणि या भावनिक प्रेरणा कधी आतल्या आत कुसंबून पडतात, तर कधी गळती लागून त्या फुकट वाया जातात आणि कधी कधी त्या खूपच राकट किंवा राठ अशा होतात. म्हणून बघायचं की माझी भावनिक शक्ती जी आहे तर ती कुठे कुचंबून पडली. बघा बऱ्याच वेळा आपल्याला बाळकडूच मिळाले की आपल्या आत जे चाललंय काय खूप महत्वाच्या काही गोष्टी कधी कधी असतात, पण व्यक्त नाही व्हायचं. कुणाला दुसऱ्यांना काही गोष्टी सांगायच्या नाहीत. आणि अशा प्रकारे काही गोष्टी आपण त्या दाबून ठेवतोय आणि त्या दाबून ठेवण्यासाठी आपली खूप शक्ती वाया जाते. तर का आपण त्या शक्ती दाबून ठेवायच्या? तर त्यांना तुम्ही व्यक्त व्हा, व्यक्त करा कुणाकडे तरी. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये खूप चांगलं संपर्काचं माध्यम आहे. तुम्हाला जे काही वाटतंय ते आपल्या एखाद्या मित्राजवळ, आपल्या कल्याण मित्राजवळ, एखाद्या धम्मचारी धम्मचारिणी जवळ, एखाद्या धम्ममित्रासमोर सुद्धा जे GFR मध्ये आहेत किंवा जे प्रोसेस मध्ये आहेत त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ते व्यक्त व्हा. आणि बघा ज्या वेळेस तुम्ही मन मोकळेपणाने बोलता त्यावेळेस एक असा झरा कुठेतरी आतून उचंबळून येतोय. खूप हलकं हलकं वाटतं, खूप मोकळं वाटतं. म्हणजे हृदयावरचं किंवा मनावरचं ओझं कुणीतरी काढून टाकले असं होतं आणि आपण खूप आनंदी दिसतो, आनंदी राहतो. तर बघायचं की ह्या शक्ती आपल्याला कुठे आहेत आणि त्या कशामुळे त्या आपण दाबून ठेवलेल्या आहेत. आणि मग अशा प्रकारे आपण जर खराखुरा संपर्क ज्यावेळेस करतो, परिणामकारक संपर्क करतो, तेव्हा मग नकारात्मक आणि सकारात्मक या दोनही भावनांमध्ये शक्ती निर्माण होते आणि जणू काही अंगात एक विद्युत प्रवाह संचारतोय असं वाटतं. नकारात्मक शक्तींमध्ये सुद्धा शक्ती निर्माण होते. म्हणजे काय होतंय की नकारात्मक शक्ती मी ते ताकद लावून बाहेर काढू शकते आणि सकारात्मक शक्ती सुद्धा तेवढ्याच ताकदीने मी जमा करून ठेवू शकते. त्यानंतर दुसरं म्हणजे भावनिक शक्ती वाया जातात. ते मुख्यतः आपण अकुशल भावनांमध्ये रमल्यामुळं असं घडतं आणि अकुशल भावनांमध्ये गुंतून पडल्यावर आपल्या या शक्तीचा क्षय होतो किंवा व्यय होतो किंवा नाश होतो. मग कोणत्या कोणत्या अशा अकुशल भावना आहेत? तर त्याच्यामध्ये भीती आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, दुर्विचार आहे, शत्रुत्व आहे, मत्सर आहे, अपराधीपणाची भावना आहे, खेद आहे, चिंता आहे. कितीतरी मोठी लिस्ट होईल अशी. त्या सगळ्या अकुशल भावना आहेत. आपण जर आता एक प्रयोग केला, की आपण आपल्या मनाला सांगितलं किंवा आपण म्हटलं, की कालचा माझा दिवस किंवा कालचा आठवडा कसा गेला. 2 मिनिटं आपण डोळे लावून शांत बसून जर बघितलं, तर आपल्याला काय होईल? कशाचा प्रचंड दिसेल आपल्याला? तर अकुशल भावनांमध्ये आपण कशा प्रकारे कार्यरत होतो. अकुशल भावनांमध्ये कशी माझी शक्ती जास्तीत जास्त होती, हेच आपल्याला जास्त आठवेल. आणि कुशल भावना कुठेतरी एखादीच आपल्याला दिसेल, की ह्या वेळी मी कुशल भावनेमध्ये होतो किंवा मी चांगल्या भावनेमध्ये होतो. मग असं आपण अशा अविद्या भावनांमध्ये गुंतून पडलो, ही जाणीव झाली, याची आपण स्मृती ठेवू लागलो, म्हणजे शक्तीची गळती आपण थांबवू शकतो. मग ह्याच्यासाठी काय करायचंय? तर अविधायक भावनांच्या विरोधात विरोधी भावनांचा म्हणजे विधायक भावनांचा आपल्या स्वतःमध्ये विकास करायचा आहे. म्हणजे खूप द्वेष मला येत असेल तर तिथं काय करायचंय? तर मैत्री भावना करायची किंवा मैत्री करायची. खूप भीती वाटत असेल तर आत्मविश्वास मला वाढवायचा आहे.
मी खूप दुःखात असेल तर एखाद्याचा आनंदाचा क्षण मला आठवायचा आहे किंवा आनंद त्या ठिकाणी मी उपभोगायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण विरोधी भावनांचा विकास केला तर अशी गळती जी आपण थांबवू शकतो. आणि बंदिस्त शक्ती जर आपण अशा मुक्त केल्या, त्यांची जर आपण गळती थांबवली, तर आपल्या शक्ती ज्या आहेत त्या अधिक शुद्ध, अधिक सूक्ष्म आणि अधिक तरल केल्या, तर आपण आचरणासाठी किंवा आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्या सहज आपल्याला उपयोगी ठरू शकतात. वीर्य ही अधिक कार्यप्रणव आणि अधिक निश्चयी अशी सृजनशील असं हे धर्मेंद्रिय आहे. आणि म्हणून बोधिचर्या अवतारमध्ये शांतीदेव म्हणतात की बोधी वीर्यावर निर्भर आहे. वीर्याविना पुण्य असत नाही, जसे वाऱ्याविना गती असूच शकत नाही. जर वारं असेल तरच गती असेल, वारं नसेल तर गती सुद्धा थांबते. बघा, आपण उदाहरणार्थ पतंग उडवायला गेलो, सगळं साहित्य घेतलं, पतंग घेतली, मांजा घेतला, ते फिरकी घेतली आणि गेलो पतंग उडवायला. पण जर तिथं वाराच नसेल तर आपला पतंग गती घेईल का? नाही. तसंच वीर्याचं आहे. तर म्हणजे वीर जर आपल्याला बोधीची प्राप्ती करायची असेल तर वीर्य हे अत्यंत आवश्यक आहे. मग आपल्यात वीर्याचा अभाव आहे का, याचा आपण शोध घ्यायचा आहे. आणि जर आपण शोध घेतला तर असं आपल्याला दिसतं की आपल्यामध्ये वीर्याचा अभाव आहे. मग तो नेमका कुठं कुठं आहे? तर कधी शारीरिक दुर्बलता असेल, कधी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल, कधी आपल्याला काही प्रेरणाच नसेल, तर कधी आपली श्रद्धाच खरी नसेल. तर अशी विशेष कारण असेल तर त्याला पाहून म्हणजे पाहायचे खरंच माझी शारीरिक काही दुर्बलता आहे का? मग जर माझी शारीरिक दुर्बलता आहे तर मला सकस आहार घेतला पाहिजे, मला योगासनं केली पाहिजे, मला ध्यान केलं पाहिजे, माझ्या मनाला बळकट केलं पाहिजे. कारण बरेचसे शारीरिक व्याधी ह्या मनावर अधिक असतात. म्हणजे बघा, डॉक्टर पण सांगतात की 70 किंवा 80% आजार हे मनाशी निगडीत असतात, 20% शारीरिक असतात. मी तर म्हणेल 5% शारीरिक असतं, 95% मनाशीच निगडीत असतं. सध्याचं कोरोनाचं उदाहरण घ्या. भीतीनेच अनेक लोकांचा मृत्यू झालाय की मला कोरोना झाला. तिथं जर माझ्यात आत्मविश्वास असेल की नाही, ह्या कोरोनाला मी हरवू शकेल, मी माझी जी शारीरिक शक्ती आहे तर ती वाढवेल, सकारात्मकता माझ्यामध्ये जास्तीत जास्त निर्माण करेल, तर निश्चितपणे मी कोरोनाला हरवू शकते. म्हणजे अशा प्रकारे आपण शारीरिक दुर्बलतेवर कार्य करू शकतो. त्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल तर त्यावेळेस पण आपण बघतो की वीर्याचा तिथे अभाव होऊ शकतो. प्रतिकूल परिस्थिती सगळ्यांनाच खूप अनुकूल परिस्थिती असेल असं नाही. बाबासाहेबांच्या जीवनाकडे पहा की बाबासाहेबांच्या पुढे तर प्रतिकूलतेचा डोंगरच उभा होता, तरीही बाबासाहेब कार्यरत होते. कारण त्यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती होती, प्रचंड त्यांच्यामध्ये वीर्य होतं. तर मग ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे अजून? तर खूप चांगले उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत, की त्याचा पहिला उपाय की संघाच्या सानिध्यात राहण्याचा. संघ म्हणजे प्रत्यक्ष धम्माचरण करणाऱ्यांचे स्वयंस्फूर्त आणि स्वतंत्र संघटन. यातील लोक जे आहेत ते धम्माचरणामध्ये प्रगत झालेले असतात. मग अशा प्रत्यक्षात आचरण करणाऱ्यांच्या संपर्कात आपण वारंवार आणि सातत्याने येत राहिलो तर आपणास स्फूर्ती मिळू शकते. धम्माचरण करण्यास, कुशल कर्माचे आचरण करण्यास प्रेरणा मिळू शकते. आपणास कोणीतरी उत्साहित करू शकतं. आणि यासाठीच बघा, भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की संघाने किंवा संघातील लोकांनी वारंवार आणि मोठ्या संख्येनं एकत्र आलं पाहिजे. मगाशी माझा परिचय करून देताना माझ्या मैत्रिणीने सांगितलं, अमुक म्हणे की मी खूप चांगल्या परिस्थितीत होते, त्यामुळे माझा खूप चांगला लवकर विकास झाला. खूप खरी गोष्ट तिने सांगितली आणि खूप महत्वाची. कारण मी ज्या परिस्थितीतून आले होते, म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होते, तिथली परिस्थिती एकदम विरुद्ध होती. व्यसनाधीनता होती, झोपडपट्टी एरिया होता, आरवाजच्या अशा शिव्या सतत सातत्याने कानावर येत होत्या. दररोज नियमित भांडणं ऐकायला मिळत होती.
पण मी जशी दापोडीच्या महाविहारात यायला लागले, इथं पूर्ण वेगळं वातावरण होतं आणि त्याचा खूप चांगला परिणाम माझ्या जीवनावर झाला. आणि आज गेली 30 वर्ष मी खूप आनंदी आणि सुखी जीवन जगते. तर कशामुळं? तर अशा धम्माचरण करणाऱ्या लोकांच्या किंवा या संघाच्या संपर्कात आल्यामुळं, वारंवार संगत आल्यामुळं, इथं येऊन कुशल कर्माचं आचरण करायला लागल्यामुळं माझ्यामध्ये खूप बदल झालाय. आज मी खूप चांगलं सुखी आणि आनंदी जीवन जगू शकते. हे मी खूप निर्भीडपणे आणि खूप ठामपणे या ठिकाणी सांगू शकते. त्यानंतर आपणास फार आळस आल्यासारखं वाटत असेल, तर आपण स्वतःला काही ना काही कामामध्ये गुंतवून घेतलं पाहिजे, की त्यामुळं अवरुद्ध झालेली आपली शक्ती कार्यरत होते आणि आपल्याला त्याच्यापासून प्रेरणा मिळू शकते. म्हणजे आळस आलाय म्हणून घे अंगावर आणि झोप, असं न करता आता मला आळस आलाय, तर आता मला इथून उठलं पाहिजे आणि मी काहीतरी काम केलं पाहिजे. काम नाही करायचंय, नका करू. एखादं बाबासाहेबांचं पुस्तक काढा, ते पुस्तक वाचायला सुरुवात करा. असा आळस आहे ना तुमचा, चुटकीसरशी पळून जाऊ शकतो. एकच कुठलंही घ्या बाबासाहेबांचं पुस्तक. बाबासाहेबांची सगळीच पुस्तकं अतिशय प्रेरणादायी आहेत. एखादं गाणं लावा बाबासाहेबांचं रमाईच्या जीवनावरचं. बघा आळस कसा पळून जाईल. म्हणजे कोणत्या ना कोणत्या अशा कामामध्ये आपल्याला आपण व्यस्त करून घ्यायचे. तर आपली ही जी शक्ती आहे मग ती कार्यरत होईल आणि त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. त्यानंतर नियमितपणे आपण ध्यान साधना करायची. त्याच्यामुळे आपली मानसिक शक्ती एकाग्र होईल आणि शुद्ध बनेल आणि आपणास त्याच्यापासून सुद्धा स्फूर्ती आणि प्रेरणा मिळू शकेल. आणि जर आपल्याला ध्यान करायचा, एकट्याने ध्यान करायचा आळस येत असेल, कंटाळा येत असेल, तर आपण काय करायचंय, तर आपण इतरांच्या सानिध्यात जायचे किंवा आपल्या एखाद्या मित्र-मैत्रिणीकडे जाऊन त्या ठिकाणी ध्यान करायचे. सामूहिक ध्यान केल्यामुळे सुद्धा आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळू शकते. एक बुद्ध वचन आहे, सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम देसना सुखा संघस्य सामग्री तपोगानं तपो सुखो. म्हणजे सुखद आहे बुद्धांचा उपदेश, सुखद आहे सद्धम देसना, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे समूह तपस्या. म्हणून जर एकट्याने ध्यान करण्यापेक्षा जर आपण समूहाने ध्यान केलं तर ते अधिक प्रभावी ठरू शकतं. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की श्रद्धा बीजं तपोवृत्ती, अर्थात श्रद्धा हेच माझे बीज आहे आणि तपाचरण म्हणजेच वीरतापूर्वक धम्माचरण हीच पर्जन्य वृष्टी आहे. आणि म्हणून आपली श्रद्धा बळकट केल्याशिवाय आपल्याला वीर्य या धर्मेंद्रियांचा विकास साधता येणार नाही. आणि असे काही घडले नाही तर आपलं जीवन जे आहे तर ते मरणासमान म्हणावं लागेल. म्हणून आधी आपली श्रद्धा बळकट करायची आणि त्यानंतर आपलं वीर्य सुद्धा बळकट करायचं आहे. तर अभिधम्म पिटकामध्ये या वीर्याचे 5 प्रकार सांगितलेले आहे. त्यातला पहिला प्रकार आहे वीर्य सदैव तत्पर असतं. आपल्यामध्ये जर वीर्य असेल तर कोणतेही विधायक काम करण्यासाठी आपण सदैव तयार असतो. कोणतीही जबाबदारी घ्यायला आपण तयार असतो आणि अशा प्रकारचं कार्य करत असताना कोणत्याही प्रकारची सबब किंवा कोणत्याही प्रकारचं कारण आपण सांगत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद सुद्धा करत नाही. तर वीर्यवान व्यक्ती कोणतेही विधायक काम करण्यासाठी सदैव तत्पर असते. मी पुन्हा संघाचं उदाहरण देईल. त्रिरत्न संघातील धम्मचारी, धम्ममित्र, धम्मसहाय्यक. बघा प्रचंड प्रमाणात वीर्य असतं. एखाद्या सेंटरने जर एखादा कार्यक्रम आयोजित केला तर बघा ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या असतात ते तर करतातच, पण ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या नसतात ते सुद्धा खूप तत्परतेने काम करतात. आपण सगळे कौटुंबिक जीवन जगत आहोत, बाहेर आपण कामाला असतो, पण आपल्याला जर समजलं माझ्या सेंटरला संध्याकाळी कार्यक्रम आहे, आपण कामावरून सुटल्यानंतर सुद्धा येऊन त्या ठिकाणची जबाबदारी घेत असतो. म्हणजे हे वीर्य अशा प्रकारे सदैव तत्पर असलं पाहिजे की मला येत नाही किंवा मी करत नाही असं कधीच वीर्यवान व्यक्ती म्हणत नाही. तो कुठल्याही प्रसंगात कुठलीही जबाबदारी घ्यायला तो नेहमी तत्पर असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वीर्य सदैव कार्यरत असते. इथे केवळ इच्छाशक्ती किंवा उत्साह पुरेसा नाही. तर आपण एखाद्या कामाची सुरुवात अतिशय उत्साहाने करतो, पण नंतर काय होतं की आपलं लक्ष
दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टी सोबत भोवती फिरू लागतं आणि मग आपण हातात घेतलेलं काम, उदाहरणार्थ आपण जर ठरवलं की नियमित मला ध्यान साधना करायची आहे, हळूहळू 1-2 दिवस करतो, पण नंतर हळूहळू ते सोडून देतो आणि मग आपण बघतो की अशा प्रकारे आपण जे हाती घेतलेलं काम आहे त्याच्यातला उत्साह हळूहळू कमी व्हायला लागतो. मग यासाठी वीर्यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे वीर्यवान जो व्यक्ती असतो तो ठरवतोच की जर मी ठरवलंय की मी आजपासून आत्तापासून नियमित ध्यान साधना करेल, तो कितीही कठीण प्रसंग आला, कितीही अडथळे आले, तरी तो त्याच्यावर कार्य करून त्याची ध्यान साधना करेलच. जर मी ठरवलंय की मला पुढच्या महिन्यात शिबिराला जायचंय, माझ्या पुढे कितीही मोठा प्रसंग आला तरी मी तो बाजूला सारेल, त्याच्यावर कार्य करेल आणि मी शिबिराला जाईल. म्हणजे अशा प्रकारे या वीर्यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आपल्यामध्ये असं सातत्य किंवा स्थिरता असेल, तर हातात घेतलेलं जे आपलं काम आहे, तर त्याला आपण स्वतः झोकून देऊन ते काम पूर्ण करू किंवा त्या कामामध्ये आपण एकरूप होऊन जाऊ. आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे, ते आपण त्या कामामध्ये लावू आणि ते काम जेवढं चांगलं करता येईल, तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण अशा प्रकारे केलेल्या कामाचा एक वेगळा आनंद किंवा वेगळं समाधान आपल्याला त्यातून मिळू शकेल. मी आपल्या सामाजिक प्रकल्पांचं उदाहरण देईल, की खरंच खूप तन, मन, धनाने लोकांनी झोकून दिलं. अतिशय कमी मानधन आजही आपण बघतो, की सामाजिक प्रकल्पांमध्ये खूप कमी पगारावर लोकं काम करतायत. पण त्यांना त्या कामाचा एक वेगळा अनुभव किंवा एक वेगळा आनंद मिळतोय. कारण त्यांचं ध्येय आहे, की गरीब आणि गरजू लोकांना मदत करणं आणि ती मदत ते एवढ्या चांगल्या प्रकारे करतायत, की जरी पगार कमी असला तरी ते दुय्यम स्थान पगाराला दिलं जातं आणि त्या कामातून मिळणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे, लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो बघून जे समाधान मिळतं, त्याच्यात आम्ही सगळे समाधानी असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपण आपल्याला झोकून दिलं पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे, की वीर्य कधीच निराश होत नाही. वीर्य सततच खुश असतं, आनंदी असतं. बघा काही वर्षांपूर्वी आपण बघतो, की आपल्यामध्ये खूप उत्साह होता. पण अनेक लोक हल्ली आपल्याला पाहायला मिळतं, की निराश झालेले. धम्मामध्ये त्यांना पाहिजे तशी गोडी उरलेली दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये आपण खूप गुरफटून गेलोय. भौतिक गोष्टी मिळवण्याची अभिलाषा आहे. कुटुंबाचं पालन-पोषण आहे, राजकारण आहे, नावलौकिक आहे, कीर्ती आहे. इत्यादी गोष्टींमुळं काय झालंय, की आपली शक्ती जी आहे तर त्या विखुरल्या गेल्यात आणि हे सगळं साधून सुद्धा आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतोय का? तर नाही. कारण भौतिक गोष्टींमध्ये चिरकाळ आनंद नाही. तर काही काळानंतर त्या गोष्टी नष्ट होणार आहेत. पण आपण मात्र आपली शक्ती त्याच्यामध्येच वाया घालवत असतो. पण वीर्यवान व्यक्तींकडे जर पाहिलं, तर त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला अशा प्रकारे निराशा कधी दिसत नाही. तर निराश न होता किंवा कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता वीर्य कधीही निराश होत नाही आणि अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वीर्यवान व्यक्तीचं शरणगमन जे आहे तर ते पक्क असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा गोष्टींमध्ये तो शक्ती वाया घालवूच देत नाही किंवा जरी घालवत असेल, तर आता मला कळलंय, की जर मी वीर्यवान आहे किंवा मला माझ्यात वीर्याची वाढ करायची, तर अशा गोष्टींपासून मी दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर प्रकार सांगितलेला आहे, की वीर्य कधीच माघार घेत नाही. आपल्यामधील श्रद्धा संपते, आपण निराश होतो आणि मग आपण मागे वळतो किंवा परत मागे जातो. पुन्हा आपण पूर्वाश्रमीचे देवधर्म, जुने कर्मकांड, जुन्या रूढी परंपरा, चालीरीती, जुनी काही व्यसनं असतील, तर याच्याकडे आपण वळतो आणि स्वतःला आपण जरी अशा पण परिस्थितीत स्वतःला बौद्ध म्हणत असतो, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणत असतो, पण खऱ्या अर्थाने आपण तसे असतो का? तर नाही. तर बघायचंय की खरंच माझी श्रद्धा कुठेतरी दोलायमान झाली का? कमी जास्त झाली का? माझी श्रद्धा पुन्हा अंधश्रद्धेकडे वळली का? आणि जर वळली असेल तर पुन्हा तिला ट्रॅकवर आणायचे. कारण आपल्याला वीर्यवान बनायचे. आपली श्रद्धा जर बळकट असेल, तरच आपल्यामध्ये वीर्याची वाढ होऊ शकते. आणि पुन्हा आपण बघायचे की जरी आपण मागे गेलो, तर पुन्हा आपण परत यायचे आणि पुन्हा ही श्रद्धा बळकट करायची
आणि पुन्हा आपल्यातलं वीर्य जे आहे ते वाढवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. थोडस जरी आपल्या आयुष्यात काय झालं तरी आपण लगेच नाराज होतो, लगेच निराश होतो आणि आपण माघारी वळतो. तर असं न करता माझ्या पुढे कितीही कठीण प्रसंग आला तरी मी याच्यातून बाहेर निघेल, याच्यातून मी सकारात्मकपणेच बाहेर निघून पुढे वाटचाल करेन. बाबासाहेबांना सामाजिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. अनेक धोके त्यांना पत्करावे बरोबर. लागले. बाबासाहेबांना अनेक आमिष दाखवण्यात होती. पण तरी देखील बाबासाहेब मागे फिरलेत का? तर नाही. तर अशा प्रकारच्या धैर्याची, निश्चयाची आपल्याला आज आवश्यकता आहे, की जे कधीच माघार घेणार नाही. खूप मोठं उदाहरण बाबासाहेबांचं आपल्या समोर आहे, की कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांनी माघार घेतलेली आपल्याला पाहायला नाही मिळत. तर त्या परिस्थितीवर बाबासाहेबांनी खूप सकारात्मकरित्या मात केली आणि बाबासाहेब पुढे त्यांनी वाटचाल सुरू केली. आणि आपण बघतो की खरंच बाबासाहेबांमध्ये ते प्रचंड वीर्य होतं आणि त्यामुळे बाबासाहेब हे सगळं करू शकले. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा प्रकार सांगितला की वीर्य नेहमीच आत्मसंतुष्ट असते. आचार्य शांतीदेवांनी बोधिसत्वाला हत्तीची उपमा दिली आणि हे कारण म्हणजे विशेषतः नर हत्ती हा जो आहे तो खेळकर असतो आणि असा हा खेळकर हत्ती कमळांनी भरलेल्या तळ्यामध्ये स्नान करतो. सोंडेने स्वतःच्या अंगावर पाणी उडवतो, मोठमोठ्याने चित्कार करतो, अनेक कमळांचे जुडगे उपटून ते पाण्याने स्वच्छ धुतो आणि मग खातो त्याची फुलं. त्यानंतर तो सगळा दिवस अशा प्रकारे मोठ्या सुखात आणि आनंदात घालवतो. एका तळ्यात असा विहरून झाल्यावर, खेळून झाल्यावर पुन्हा तो हत्ती काय करतो की तेवढ्याच उत्साहाने तो दुसऱ्या तळ्यात शिरतो. त्याप्रमाणेच बोधिसत्व एक काम संपल्यावर तितक्याच उत्साहाने दुसऱ्या कार्याला सुरुवात करतो. म्हणून शांतीदेवांनी हत्तीला, बोधिसत्वाला हत्तीची उपमा दिलेली आहे. पण आपलं असं होतं का? पण आपलं असं होत नाही. तर एक काम जर आपल्या हातात आपण एखादं काम घेतलं की ते संपल्याबरोबर आपल्याला काय पाहिजे असतं, तर चांगली विश्रांती पाहिजे असती किंवा एक कप चांगला चहा किंवा कॉफी हवी असती किंवा असंच काहीतरी खायला वगैरे हवं असतं. बघा आत्ताचं उदाहरण घ्या, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम. बिचारी जर गृहिणी असेल तर ती वैतागली असेल, की सारखा चहा करून द्या, सारखंच पाणी द्या, सारखंच काहीतरी करा आणि द्या त्यांना. कारण त्यांना काय होतंय की म्हणजे थकून जातायत काम करून करून. तर आपण बघायचं की अशा प्रकारे आपण एक काम करत असताना एवढं करतोय. तर बोधिसत्व जो असतो तो एक काम संपता क्षणीच दुसऱ्या कामाला सुरुवात करतो आणि आपण आत्ताच एक काम संपवले पुन्हा दुसऱ्या कामाला सुरुवात केली असं त्याला वाटतच नाही. तर मी कार्य करतोय असं तो कधीच म्हणत नाही. तर निस्वार्थपणे त्याचं कार्य चालू असतं आणि शक्तींचं हे त्याच्या त्या विधायक शक्तीचं किंवा वीर्याचं ते एक प्रकारे निस्वार्थ असं प्रकटन असतं. जसं फूल उमलावं, स्वयंस्फूर्ततेने पाण्याचं कारंज उसळावं, अशा स्वाभाविकपणे त्याचं कार्य चालू असतं आणि त्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होईपर्यंत बोधिसत्व कधीच विश्रांती घेत नाही, स्वस्थ बसत नाही किंवा तो कधी निवृत्त सुद्धा होत नाही. पुन्हा आपण बाबासाहेबांचं उदाहरण घेऊ शकतो की विशेषतः बाबासाहेबांच्या जीवनामधून आपल्याला या गोष्टींची प्रचंड प्रचिती येते. बघा बाबासाहेबांचे सत्याग्रह चालू होते, त्यासोबतच लेखन चालू होतं, अनेक धर्मांचा अभ्यास बाबासाहेब घेत होते, धर्मांतर करायचे म्हणून वेगवेगळ्या जातींच्या ते परिषदा घेत होते, गोलमेज परिषदेला ते इंग्लंडला जाऊन परत येत होते, इकडं पुणे करार चालू होता, इकडे संविधानाचं लिखाणाचं काम चालू होतं. म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहिलं तर खरंच बाबासाहेब एक बोधिसत्व होते आणि एक काम संपल्यावर किंवा एक काम अजून हातात आहे तोपर्यंतच ते दुसरं काम घेतात आणि ते सुद्धा तेवढ्याच ताकदीने ते पूर्ण सुद्धा करतायत. मग जर आपले आदर्श असे करतात तर मी करू शकत नाही का? हा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मी तुम्हाला होमवर्क देणार आहे रात्रीसाठी. त्यानंतर आपण बघतो की वीर्याची वाढ आपल्याला नाना प्रकारे करता येऊ शकते. हे वरच्या 5 प्रकारातून आपल्याला लक्षात येईल आणि त्यासोबतच या वीर्याची जोपासना करणं सुद्धा
अत्यंत महत्वाचा आहे. आपण दीर्घकाळ धम्म मार्गावर आरूढ राहिलो तर इतर धर्मेंद्रियांप्रमाणेच वीर्य धर्मेंद्रिय देखील आपणा सहज साध्य करता येऊ शकेल. परंतु ते साध्य होईपर्यंत आणि झाल्यावर सुद्धा आपल्याला कार्यरत राहणं अत्यंत आवश्यक आहे. वीर्याचा विकास करण्यासाठी आपण सतत कार्यरत असलं पाहिजे. जेवढी अधिक शक्ती आपण कुशल कार्यामध्ये लावतो तेवढी अधिक शक्ती आपल्याला ती अधिक प्रमाणात मिळू लागते आणि मग आपण अधिक विकसित होऊ लागतो. मग आपल्यामध्ये जे अकुशल आहे त्याच्या विकासासाठी आपण जितक्या अधिक प्रमाणात विधायक शक्तींचा वापर करू तितक्या अधिक प्रमाणात आपली प्रगती होऊ शकते. म्हणून आपण बघायचं की धम्मपदात म्हटल्याप्रमाणे अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता न मियंती चेपमंता यथामता. अर्थात अप्रमाद केल्यास म्हणजेच वीर्य किंवा उत्साह हा अमृत पदाचा म्हणजे निर्वाणाचा मार्ग आहे, तर आळस हा मृत्यूचा मार्ग आहे. आळस रहित मनुष्य मृत्यूच्या आहारी जात नाही, परंतु आळशी मनुष्य मृत्यू समान आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या शिष्यांना अपमादेन संपादेथ अर्थात वीर्यवान बनून जीवनाचं ध्येय किंवा निर्वाण संपादन करा असा उपदेश भगवंतांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावरून वीर्य हे धर्मेंद्रिय किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपण निश्चय करायचा आहे की मी माझी शक्ती जास्तीत जास्त विधायक कामात लावण्याचा कसा प्रयत्न करीन. मी सातत्याने बौद्ध धर्माचे आचरण करणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त कसं संपर्कात राहीन. नियमितपणे मी माझी ध्यान साधना करीन आणि हे सर्व करून मी वीर्यवान व्यक्ती होण्याचा प्रयत्न करीन. याच्यासाठी पैसे लागणार आहेत का? अजिबात नाही. उलट तुमचे जर पैसे खर्च होत असतील कुठे इतर ठिकाणी तर ते सुद्धा खर्च होणार नाही. तर काय करावं लागेल मग? तर केवळ आपला वेळ द्यावा लागणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, बघा आपल्याकडे भरपूर वेळ असतो. तर त्या आपल्या दिवसभरातील आपलं कुटुंब, आपलं काम, आपली इतर काही गोष्टी असतील त्या देऊन 24 तासातील किमान 1 ते 2 तास मला स्वतःसाठी किंवा धम्मप्रचारासाठी द्यायचेत असा जर मी निश्चय केला. बघा बाबासाहेबांकडे सुद्धा 24 तास होते, आपल्याकडे सुद्धा 24 तास होते आहेत. बाबासाहेबांनी त्या 24 तासांचा उपयोग कसा केला? किती वेळ बाबासाहेब झोप घेत होते आणि किती वेळ बाबासाहेब कार्यरत होते. मग आपण असा वेळ देऊ शकत नाही का? निश्चित देऊ शकतो. मी माझं उदाहरण सांगेल की मी माझे मिस्टर आम्ही दोघांनी ठरवले की दिवसातून किमान 2 तास आपण धम्म प्रचार आणि प्रसारासाठी द्यायचे आणि नित्य नेमानं आम्ही ते देतोय. आता जरी लॉकडाऊन असलं तरीही आम्ही आमचे 2-3 तास उलट आता तर जास्त वेळ देतोय. जेवढा अधिक वेळ असेल. माझ्या मिस्टरांची सकाळी 5:30 पासून सुरू होते ते रात्री 10:30 पर्यंत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केवळ घरोघर जाऊन धम्मप्रचार करायचा नाही. तुम्ही फोनवरून सुद्धा एखाद्या कुटुंबाची बोलू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही अशी आता बरीचशी साधनं आहेत. तुम्ही त्याच्यावर सुद्धा एखादं प्रवचन देऊ शकता. एखादं ग्रंथ वाचन करू शकता. सध्या आपण बघतो की वर्षावास सुरू आहे. तर तुम्ही असे काही ग्रुप करून किंवा किमान घरातले कुटुंबांनी एकत्र येऊन ग्रंथ वाचन जरी सुरू केलं तर 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचून पूर्ण करू शकतो. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ आपल्यासाठी कार्यरत होते. बघा बाबासाहेबांचं परिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या उशाला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना होती. म्हणजे मृत्यू समयी सुद्धा किंवा मृत्यू जवळ आलेला असताना सुद्धा बाबासाहेबांनी ती प्रस्तावना पूर्ण केली आणि त्यानंतर बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं. मग जर माझ्याकडे पण एवढा वेळ आहे तर मी तो वेळ देऊ शकतो का? आणखीन किती वर्ष आपण ह्या अज्ञानाच्या अंधकारात राहणार आहोत. तर या अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. मी जसं मगाशी म्हटलं की तुमच्यासाठी ग्रहपाठ देणार आहे मी. मला माहित नाही याच्या आधीच्या प्रवचनकारांनी दिला की नाही. पण आज रात्री झोपण्यापूर्वी
आपण सर्वांनी फक्त स्वतःचं सिंहावलोकन करायचे काही मिनिटांसाठी, केवळ 10 मिनिटं स्वतःसाठी द्या, की मी कशा प्रकारचं जीवन जगते किंवा जगतोय. मी बौद्ध धर्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतोय का? जर नसेल करत, करतोय का याच्यावर वेळ वाया घालवायचा नाही. तर मला किमान पंचशिलांचं आचरण करायचंय. मला माझ्यामध्ये वाढवायचे, माझी श्रद्धा मला बळकट करायची. इथं कुठं माझी श्रद्धा चालली असेल तर तिला मला पुन्हा बौद्ध धर्माकडे वळवायचे. श्रद्धेला अंधश्रद्धा होऊ द्यायची नाही. तर चिंतन काय करायचंय, की मी खरंच बौद्ध धर्माच्या ह्या मार्गावर आरूढ आहे का? जर मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, तर मी ह्या मार्गावर आरूढ आहे का? नसेल तर मी आत्तापासून सुरुवात करेल, की मला बौद्ध धर्माचं आचरण करायचं आहे. तर हा तुमचा गृहपाठ आहे. मी काही परत तुम्हाला विचारायला येणार नाही, पण स्वतःच बघायचे आणि स्वतःच त्याच्यावर काम करायचं आहे. आणि अशा प्रकारे ह्या अज्ञानाच्या अंधकारातून आपण बाहेर पडायचं आहे आणि बुद्ध धम्म संघाला आपण शरण यायचं आहे. तर ते कशा प्रकारे हे एका गीतातून मी आपल्यासमोर सांगून माझ्या या प्रवचनाचा समारोप करणार आहे. तत्पूर्वी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल चुना भट्टी किंवा मुंबई सेंटर जे आहे तर त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते, की त्यांनी अतिशय महत्वाची अशी वीर्य पारमितेवर बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे. यानंतर मी एक गीत सादर करून माझ्या प्रवचनाचा समारोप करणार आहे. अंधारातून बाहेर या हो, अज्ञानाला बळी न जावो, सत्याच्या मार्गाने या हो, अंधारातून बाहेर या हो. अंधारातल्या त्या खोट्या वासना दिशाभूल करतील तुझ्या जीवनाला. बुद्धाला शरण या हो, अंधारातून बाहेर या हो. वादळाचा पाऊस पडतो झरा झरा, अज्ञानामुळे हो दुःख वाढे सदा. वादळाचा पाऊस पडतो झरा झरा, अज्ञानामुळे हो दुःख वाढे सदा. धम्माला शरण या हो, अंधारातून बाहेर या हो. लोभ द्वेष मोहाने मन ग्रासले, चुगलीचा हाडी निंदा करीते. लोभ द्वेष मोहाने मन ग्रासले, चुगलीचा हाडी निंदा करीते. संघाला शरण या हो, अंधारातून बाहेर या हो. अज्ञानाला बळी न जावो, सत्याच्या मार्गाने या हो, अंधारातून बाहेर या हो. अंधारातून बाहेर या हो. धन्यवाद. जय भीम.